श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण छोटे छोटे उपाय जाणून घेणार आहोत जे की अमावस्ये संबंधी आहे। आता अमावस्ये संबंधी का तर उद्या आहे अमावस्या 9 फेब्रुवारी 2024 रोजी आहे दर्श अमावस्या। मौनी अमावस्या देखील या तिथीला म्हटलं जातं। आता ही तिथी अतिशय महत्त्वाची आहे। सगळ्याच अमावस्याच्या तिथ्या ज्या असतात त्या महत्त्वाच्याच असतात, त्यामुळे ह्या दिवशी सेवा आणि उपाय आपल्याला आवर्जून करायचे असतात। अमावस्या आणि पौर्णिमा ह्या दोनही तिथी लक्ष्मी मातेशी संबंधित आहे। लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे, त्यामुळे या दिवशी लक्ष्मी मातेच्या सेवा करायला चुकायचं नाही। यासोबतच अमावस्या तिथी म्हटलं तर बऱ्याच जणांना असं वाटतं की अमावस्या म्हटलं तर खूप वाईट दिवस, खूप वाईट तिथी असं म्हटलं जातं, पण तसं अजिबात नाही। अमावस्या तिथी ही बाकीच्या जशा तिथ्या असतात तशीच एक तिथी आहे, फक्त ह्या दिवशी काही शुभ गोष्टी करायला मनाई आहे, तर त्या गोष्टींचं पालन करून सेवा आणि उपाय आपल्याला करायचे आहे। चला मग जाणून घेऊया कुठल्या सेवा आपल्याला करायच्या आहे। सगळ्यात पहिली, अमावस्येच्या दिवशी आपला जो किचन ओटा आहे तो आणि आपली शेगडी आवर्जून घासायची आहे, स्वच्छ करायची आहे, पुसून घ्यायची आहे। आता हे स्वच्छ करत असताना त्यामध्ये थोडंसं जाड मीठ घालायचं आहे। आता किचन म्हटलं, आपलं स्वयंपाकघर म्हटलं तर आपल्या घराचा तो आत्मा असतो, तिथे आपण जेवण बनवतो, ते जेवण आपण करतो आणि म्हणून आपण हे सुंदर आयुष्य जगत असतो। त्यामुळे या ठिकाणी आपल्याला अजिबात नकारात्मकता येऊ द्यायची नाही। आता अमावस्येच्या दिवशी असं का करायचं तर बघा, महिनाभर आपण भरपूर प्रकारचं अन्न शिजवत असतो। काहींच्या घरामध्ये शाकाहार तर काहींच्या घरामध्ये मांसाहार शाकाहार दोन्ही होत असतं, आणि त्यामुळे जे काही थोडेफार नकारात्मक गोष्टी आपल्या स्वयंपाकघरामध्ये वावरत असतात त्या दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। आता हे सगळं स्वच्छ करून झाल्यानंतर काय करायचं तर जे आपली टाईल्स आहे ना, पूर्वेची म्हणा किंवा तुमची टाईल जिथे असेल तिथे असं म्हटलं थोडक्यात तरी चालेल, तिथे तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे। हे बघा, स्वस्तिक कशाने काढायचं तर हळद आणि तूप एकत्र करा किंवा मग साधं हळदीने काढलं, थोडंसं पाणी टाकलं तरीही चालेल, पण असं स्वस्तिक काढायचे आहे। त्या स्वस्तिकची पूजा करायची। म्हणजे काय तर स्वस्तिक काढल्यानंतर हळदी कुंकू अर्पण करायचं, अक्षता लावायच्या आणि नमस्कार करायचा, बस। त्यानंतर आपली जी शेगडी आहे तिची देखील अशाच पद्धतीने पूजा करायची। स्वस्तिक काढायचं, त्यानंतर एक छोटी पंती लावायची किंवा दिवा असेल तर दिवा लावायचा, तो दिवा त्या शेगडीला ओवाळायचा। अशा प्रकारे आपण आपल्या शेगडीची देखील पूजा करायची। आता असं करून झाल्यानंतर काय करायचं तर एक छोटासा तांब्या भरून घ्यायचा पाण्याने, त्यावर झाकण ठेवायचं आणि त्या झाकणावर म्हणजे ह्या भरलेल्या तांब्यावर आपल्याला तो दिवा किंवा ती पंथी आपण जी प्रज्वलित केली आहे ना ती थोडा वेळ ठेवू द्यायची आहे। जोपर्यंत जळत राहणार आहे तोपर्यंत तसंच राहू द्या। अशा पद्धतीने आपल्याला ही छोटीशी सेवा करायची आहे। आता ही पंथी तुम्ही तिळाच्या तेलाचीही लावू शकतात किंवा मोहरीच्या तेलाची लावली तरीही चालेल। अमावस्येला मोहरीच्या तेलाचा वापर केला जातो, मोहरीचं तेल असेल तर तुम्ही मोहरीचं तेल टाकू शकतात। त्यानंतर अमावस्या म्हटलं तर जाळे जळमट काढण्याचा हा दिवस असतो, त्यासोबत जाळे जळमट तर काढायचंच आहे। नसेल आपल्या घरामध्ये जाळं तरीही थोडासा सगळीकडून झाडू फिरवायचा आहे। त्यानंतर आपल्याला आवर्जून एक काम करायचं, आपल्या घरामध्ये अजून काय काय अडगळ आहे, कपड्यांमध्ये म्हणा किंवा वस्तूंमध्ये म्हणा, मुलांच्या खेळणीमध्ये म्हणा, असं काय आहे जे आपल्याला अजिबात उपयोगाचं नाही, जे भंगार झालेलं आहे पण आपलं त्याकडे लक्षच जात नाही, तर अशा वस्तू आवर्जून घराच्या बाहेर काढायच्या आहे। नक्कीच ही गोष्ट आपण केल्याने घरातील अलक्ष्मी बाहेर जाते आणि लक्ष्मी घरामध्ये कायमस्वरूपी वास करते। त्यानंतर आपल्या देवांची देखील आपल्याला स्वच्छता करायची आहे, देवघराची देखील स्वच्छता करायची आहे। उठसूट मनात आलं की कधीही देवांना घासत बसायचं किंवा देवारा स्वच्छ करत बसायचं असं करायचं नाही। एक तर तुम्ही अमावस्येच्या दिवशी करू शकतात किंवा एकादशीच्या दिवशी करू शकतात। आता देवांना रोजच आपण अंघोळ घालतो, परंतु जसं आपण स्वतःसाठी बघा कसं कधी कधी खूप आपल्याला असं वाटतं की खूप छान अंघोळ करावी, उठणं वगैरे आपण लावतो, तसंच देवांच्या बाबतीत आहे। तर अमावस्येच्या दिवशी देवांना हळद, दही किंवा मग तुमच्याकडे जर कुठली पावडर असेल तर ती लावून देवांना स्वच्छ करायचं आहे, किंवा लिंबाचा वापर करून देखील आपण देव स्वच्छ करू शकतो। अशा पद्धतीने आपल्याला देवांना देखील अंघोळ घालायची आहे। या व्यतिरिक्त देवारा किंवा मग आपलं जे देवघर आहे ते आवरण्यासाठी देखील आवर्जून अमावस्येचाच दिवस निवडावा। जसं की रोजच्या वापरातील पुस्तकं म्हणा किंवा इतर जे काही बाकीचं भरपूर सामान असतं देवघरामध्ये ते अस्ताव्यस्त इकडे तिकडे होत असतं, साहजिक आहे, होत असतं। आपला कोण कधी वापरतं, पण अमावस्येच्या दिवशी मात्र ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लावून ठेवायच्या असतात। त्यानंतर आपल्याला अमावस्येच्या दिवशी मुख्य दरवाजाची पूजा आवर्जून करायची असते। आता कुठलाही सणवार म्हणा किंवा गुरुवार म्हणा, मुख्य दरवाजाची आपल्याला साफसफाई किंवा मग हळदीचं लेपन म्हणा ह्या गोष्टी करायच्याच असतात, तसंच अमावस्येच्या दिवशी देखील करायचं आहे। त्यानंतर आता आपला जो उंबरठा असतो
तो खरं तर लाकडाचाच असायला हवा. खैर लाकडापासून बनवलेला जो उंबरठा असतो तोच आपल्या दरवाजाला असायला हवा. अशा उंबरठ्यावर आपण हळदीचं लेपन करायचं असतं. पण बऱ्याच ठिकाणी आता साधा कडप्पा बसवलेला असतो, मग तिथे करायचं का नाही तर आवर्जून करायचं. कारण बऱ्याचदा असं होतं की अगोदरपासून तो बसवलेला असतो आणि मग लाकडाचं करता करता म्हणता मग अशा गोष्टी राहून जातात. पण मग तोपर्यंत आपण सेवेला थांबवायचं नाही, कारण हे छोटे छोटे उपाय आपल्या घरामध्ये सकारात्मकता आणण्याचं काम करत असतात. जेव्हा जमणार आहे तेव्हा नक्कीच लाकडाचा उंबरठा बसवा, परंतु तोपर्यंत जो उंबरठा आहे त्याची पूजा करायला विसरू नका. त्यानंतर आपल्या उंबरठ्यावर 5 कापराच्या वड्या आवर्जून जाळायच्या आहे. आता जेव्हा तुम्ही उंबरठ्याची पूजा करणार आहात त्याच्यानंतर लगेच जाळल्या तरीही चालेल, किंवा संध्याकाळच्या वेळेस जरी अशा प्रकारे कापराच्या वड्या जाळल्या तरीही चालेल. त्यानंतर घरामध्ये जर लहान मुलं असतील किंवा मोठ्या व्यक्तींच्या बाबतीतही बऱ्याचदा तुम्हाला असं वाटत असेल की म्हणजे ही व्यक्ती सुरुवातीला अगदी छान होती किंवा मग शांत स्वभावाची होती, पण आता सध्या तिची चिडचिड वाढलेली आहे, थोडेसे बदल तर तुम्हाला जाणवत असतील, तर नक्कीच अशा व्यक्तीची नजर अमावस्येच्या दिवशी आवर्जून काढावी. आता नजर काढण्यासाठी आपण मोहरी मिठाचाही वापर करतो, तसंच लहान मुलांची नजर काढण्यासाठी थोडासा भात शिजवून घ्यायचा बिना मिठाचा, अगदी फक्त त्या कामासाठी शिजवायचा, तेवढाच भात करायचा. अगदीच तुम्ही जेवायला जो भात बनवला त्याच्यातला घेऊ नका. या उपायासाठी नेहमी वेगळाच भात शिजवायचा. अशा प्रकारे भात थोडा शिजवून घ्यायचा आणि हा उपाय मात्र 12च्या आत करायचा. तर त्या मुलांवरून हा भात उतरवायचा आहे आणि नंतर तो पक्ष्यांना वगैरे खायला द्यायचा आहे. त्यानंतरची पुढची जी गोष्ट आहे किंवा पुढचा जो उपाय आहे तो असा की कावळ्याला आवर्जून अमावस्येच्या दिवशी थोडासा दही भात ठेवावा. कावळ्याला दही भात खाऊ घातल्याने किंवा कुठलंही अन्न खाऊ घातल्याने पितरांना शांती मिळत असते असं म्हटलं जातं. त्यामुळे आवर्जून अमावस्येच्या दिवशी कावळ्यांसाठी दही भात आपल्याला ठेवायचा आहे. आता कावळे आलेच, दुसरे पक्षी येऊन जर खाऊन जात आहे तरीही हरकत नाही, दुसरे पक्षी का होईना पण ते खात आहे ना, याला महत्त्व आहे, त्यामुळे फार टेन्शन घ्यायची गरज नाही. त्यानंतर अमावस्या तिथी ही लक्ष्मी मातेची तिथी असते, हे आता सुरुवातीलाच आपण जाणून घेतलं. त्यामुळे कुंकुमार्चन आवश्यक करायचं आहे. 16 वेळेस श्री सूक्त म्हणून श्रीयंत्रावर किंवा मग देवीच्या टाकावर आपल्याला आवर्जून कुंकुमार्चन करायचं आहे. अशा पद्धतीने लक्ष्मी मातेची सेवा आपल्याकडनं होणार आहे. त्यानंतर तुमच्या मुख्य दरवाजावर अजूनही जर कोहळा बांधलेला नसेल तर आवर्जून अमावस्येच्या दिवशी नवीन कोहळा घेऊन यायचा आहे आणि तो कोहळा आपल्या मुख्य दरवाजाच्या वरती लावायचा आहे, जेणेकरून घरात येणारी जाणारी जी व्यक्ती आहे ती त्या कोहळ्या खालून जाईल. अशा पद्धतीने तो कोहळा आपल्याला घरावर लावायचा आहे. तर स्वामी भक्त हो, ह्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या ज्या अमावस्येच्या दिवशी आपल्याला पाळायच्या असतात किंवा करायच्या असतात. तर नक्कीच आपण ह्या गोष्टींचं पालन केलं तर हळूहळू आपल्या घरातील नकारात्मकता दूर होण्यासाठी मदत होत असते. तर हे बघा, हे फक्त एकाच अमावस्येला करायचं असतं असं नाही. जी अमावस्या येते त्या अमावस्येला जर आपण हे उपाय सातत्याने केले तर त्याचा प्रभाव आपल्याला लवकर मिळतो. हे देखील तितकंच खरं आहे. फक्त एकदा करायचं आणि मग सोडून द्यायचं असं नाही. कुठल्याही गोष्टीमध्ये विश्वास लागतो, तसंच सातत्य देखील लागतं. सातत्याने कुठलीही गोष्ट केली तर त्यामध्ये आपल्याला यशच मिळतं, हे नेहमी लक्षात ठेवा. तर आजच्या या छोट्या छोट्या गोष्टी किंवा छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंटमध्ये नक्की सांगा. काही शंका असतील तर त्याही कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकतात. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलत रहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.